राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी पीक विमा, कर्जमाफी, नुकसान भरपाई, नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। शेतकरी कर्जमाफीसाठी मुहूर्त कधी निघणार? आजवरती एवढा लबाड मुख्यमंत्री पाहिला नाही। बच्चू कडू यांचे सरकारवरती टीका पाहायला मिळत आहे। राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी तात्काळ करण्यामध्ये यावी अशी बच्चू कडू यांची मागणी। निराधार भूमिहीन शेतमजुरांच्या अनुदानाचा मार्ग मोकळा। 96 कोटींच्या निधी वाटपाचा शासन निर्णय जारी करण्यामध्ये आला असून आता शेतमजुरांना दिलासा मिळणार आहे। 96 कोटी रुपयांचा निधी मंजूर। अहवालाप्रमाणे नुकसान भरपाईची संपूर्ण रक्कम मंजूर। शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात। राज्यातील सर्व जिल्ह्यांचे अहवाल सरकारकडे सादर करण्यामध्ये आले असून अखेरकार शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे। शेतकरी मित्रांनो, अद्याप देखील तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जर जमा झाला नसेल तर तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये पीक विमा तसेच नुकसान भरपाईची रक्कम कधीपर्यंत जमा होणार ते आपण पुढे पाहण्याचा प्रयत्न करू। तसेच व्हिडिओला देखील शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। महामार्गासाठी पैसे पण कर्जमाफीसाठी नाहीत। सुप्रिया सुळे यांचा राज्य सरकारला सवाल। शेतकऱ्यांना मदत न करता केवळ पाहणी दौरे करणाऱ्या सरकारवर खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केली। शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत, पण शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी पैसे नाही, ही आता महाराष्ट्र राज्यातील परिस्थिती असून सुप्रिया सुळे यांनी सरकारवरती टीका केली। लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळतच राहील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लाडक्या बहिणींना पुन्हा ग्वाही। ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार? लाडक्या बहिणींना प्रतीक्षा। लवकरच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळण्याची देखील शक्यता। सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 411 कोटी रुपयांचा निधी जमा होण्यास सुरुवात झाली। पैसे जमा होत असल्यामुळे आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा। राज्यामध्ये पुढील काही दिवस वादळी पाऊस कोसळणार। कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत असून या प्रणालीची तीव्रता वाढत असल्यामुळे आता पावसाची शक्यता। 2026 नंतर शेतकऱ्यांना मोफत वीज देणार। मुख्यमंत्र्यांची माहिती। 2026 नंतर 5 वर्ष शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती। शेतकऱ्यांवरती असणारे संकट सुरूच। राज्यातील अनेक ठिकाणी पुन्हा पावसाने या ठिकाणी आता कहर केला असून शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले असल्यामुळे शेतकरी संकटात। पावसाचा चाळीतील कांद्याला फटका। शेतकरी दुहेरी संकटामध्ये। एकीकडे आता या ठिकाणी दरामध्ये घसरण तर दुसरीकडे पावसाचा देखील मोठा फटका। केळी दरात ही सुधारणा नाहीच। नुकसान भरपाई कधी मिळणार? पांढरे सोने भिजले तर काढणीस आलेली केळी आता झाडांवरतीच पिकत असल्याचे चित्र। कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना आता कायमस्वरूपी सिम कार्ड। बदली झाली तरी शेतकऱ्यांना त्याच नंबरवरती संपर्क साधता येणार। ई-केवायसी नसल्यामुळे डीबीटी पासून लाभार्थी वंचित। सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन स्तरावरून मदत अनुदान मंजूर झाले असून आता शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे। ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी। शेतकऱ्यांच्या खात्यावरती 299 कोटी रुपयांचा निधी जमा होण्यास सुरुवात। 3 लाख शेतकऱ्यांना मिळणार दिलासा। शेतकरी मित्रांनो, आपण प्रत्येक जिल्ह्याची अपडेट पाहण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यानुसार आता जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून अखेरकार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी आता 299 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली असल्यामुळे आता जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। शेतकरी कर्जमाफीवरून बच्चू कडू यांची सरकारवरती टीका। शेतकऱ्यांना शेतीमाल हमीभावापेक्षा कमी किमतीमध्ये विकावा लागतो। शेतकऱ्यांच्या वेदना सरकारपर्यंत पोहोचत नाहीत। शेतकरी आता आर्थिक कर्जबाजारी होत आहे, तरी या ठिकाणी कर्जमाफीची योग्य वेळ येत नाही, हे दुर्दैवी असल्याची टीका बच्चू कडू यांनी केली असून शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी करण्यामध्ये यावी अशी देखील या ठिकाणी सरकारकडे त्यांनी यावेळी मागणी केली।
मराठवाड्यातील 16 लाख शेतकऱ्यांचे 1139 कोटी रुपये अडकले केवायसी मध्ये. ई केवायसी केली तर शेतकऱ्यांना मिळणार अनुदानाची रक्कम. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा होत असली तरी अद्याप देखील ई केवायसी अभावी बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नसल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान. फुलंब्री तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाचा दिलासा. 4,34,00,000 रुपयांचा निधी प्राप्त खात्यावरती जमा होण्यास देखील या ठिकाणी सुरुवात झाली असल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. अखेरकार शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामासाठी यंदा 90,000 मेट्रिक टन खताची मागणी. बुलढाणा जिल्ह्यातील चित्र असून आता शेतकरी रब्बी हंगामाच्या कामामध्ये व्यस्त. पीएम किसान योजनेसंदर्भातील मोठी बातमी. फक्त याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार पीएम किसान योजनेचा हप्ता. सध्या जर विचार केला तर आता सरकारच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना ई केवायसी करण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे. पीएम किसान योजनेकरिता ई केवायसी आवश्यक. शेतकऱ्यांना दिलासा. आजपासून अतिवृष्टी अनुदान वाटपास होणार सुरुवात. प्रशासनाकडून बाधित शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम सुरू. मदत खात्यावरती येणार. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट असून अखेरकार आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. शेतकरी मित्रांनो, जालना जिल्ह्यामध्ये देखील यंदा अतिवृष्टीने थैमान घातले होते. यामुळे हजारो हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शासनाकडून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदत जमा करण्यामध्ये येणार असल्याचे स्पष्टपणे सांगण्यामध्ये आले होते. परंतु तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिवाळीपूर्वी रक्कम जमा होऊ शकली नव्हती. मात्र अखेरकार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता दिवाळीनंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. बाधित शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम सुरू असून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे. काही शेतकऱ्यांना 18,000 रुपये, काही शेतकऱ्यांना 25,000 रुपये तर काही शेतकऱ्यांना 35,000 रुपये अशा पद्धतीची रक्कम या ठिकाणी खात्यावरती जमा होत असल्यामुळे अखेरकार आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे. खरीपाचे नुकसान विसरून बळीराजा. रब्बीसाठी सज्ज. बियाणे खते खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांची गर्दी. यावर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले तरी देखील सर्व नुकसान विसरून आता शेतकरी मोठ्या हिमतीने रब्बीच्या या ठिकाणी आता तयारीला लागले असून सध्या शेतकरी आता कामामध्ये व्यस्त असल्याचे चित्र. अवकाळीने झोडपले. 3 दिवस अजून या ठिकाणी येलो अलर्ट जारी. वाहतूक कोंडी अन नागरिकांची तारांबळ. धरण क्षेत्रामध्ये देखील जोर. सध्या जर विचार केला तर आता राज्यामध्ये पुन्हा या ठिकाणी अवकाळी पावसाचे थैमान पाहायला मिळत आहे. यामुळे आता शेती पिकांचे देखील काहीसे नुकसान झाले असून शेतकरी संकटात सापडले. बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा कमी दरामध्ये शेतमालाची खरेदी. शेतकऱ्यांनी कुणाकडे तक्रार करायची असा देखील प्रश्न व्यापाऱ्यांचा होऊ शकतो. आता परवाना रद्द. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियमाची अंमलबजावणी करण्याची गरज. अतिवृष्टीचे 287 कोटी 34 लाख रुपयांचे अनुदान वाटप. शेतकऱ्यांना दिलासा. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट देण्याचा आपण प्रयत्न करू. सध्या जर विचार केला तर आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून परभणी जिल्ह्यातील साधारणतः 824 गावातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत 287 कोटी रुपयांचा निधी वाटप झाला आहे. कर्जमाफीवर बोला म्हणत अजित पवार यांच्या सभेमध्ये गोंधळ. 8 जणांवरती गुन्हा. गोंधळाबाबत तर्कवितर्क. पोलीस लावणार छडा. सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार असा प्रश्न आता शेतकऱ्यांनी उपस्थित केला असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. यावरून अजित पवार यांनी देखील या ठिकाणी कर्जमाफी होणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले. सोयाबीन उत्पादकांच्या पदरी. दिवाळीनंतर देखील निराशा. पडत्या दराने शेतकरी हताश. भाववाढीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा कायम पाहायला मिळत आहे. सध्या जर विचार केला तर सोयाबीनच्या दरातील घसरणीमुळे आता शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची देखील या ठिकाणी शक्यता आहे. एकीकडे या ठिकाणी आता पावसामुळे देखील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सोयाबीनच्या उत्पादनामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये घट झाली तर दुसरीकडे या ठिकाणी सोयाबीनला कमी दर मिळत असल्यामुळे शेतकरी आता दुहेरी संकटामध्ये सापडले आहे.
आधी अतिवृष्टीने तर आता कांद्याच्या दराने शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आले पाणी। अतिवृष्टीमुळे देखील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, तर दुसरीकडे कांद्याच्या दरातील घसरणीमुळे देखील आता शेतकरी संकटामध्ये सापडले असून शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा पाहायला मिळत आहे। सध्या जर विचार केला तर दर केव्हा वाढतील असा देखील शेतकऱ्यांचा प्रश्न। नाफेडची खरेदी सुरू होणार तरी कधी? सोयाबीनची मातीमोल भावामध्ये विक्री, शेतकरी हतबल। उत्पादनामध्ये घट झाल्यामुळे अडचणीमध्ये वाढ, आता भाव घसरल्यामुळे देखील शेतकरी आर्थिक संकटामध्ये। सध्या जर पाहायला गेलं तर आता नाफेडने खरेदी सुरू केली असते तर आम्हाला व्यापाऱ्यांच्या भरोशावरती राहावे लागले नसते, अशी देखील सध्या शेतकऱ्यांची प्रतिक्रिया असून नाफेडची खरेदी लवकरात लवकर सुरू करण्यामध्ये यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। कापूस वेचणीसाठी मोजावे लागतात 10 ते 12 रुपये, तरी मजूर मिळेना। कापूस उत्पादक शेतकऱ्यांची कसरत वाढली, लाडक्या बहिणींचा देखील यावरती परिणाम पाहायला मिळत आहे। कापूस वेचणीसाठी आता 10 ते 12 रुपये मोजावे लागत असले तरी सध्या लाडक्या बहिणींमुळे आता मजूर मिळत नसल्याचे चित्र आहे। शेतकऱ्यांनो, बँक खाते तपासा, 335 कोटींचे अनुदान होत आहे जमा, शेतकऱ्यांना दिलासा। शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून अखेरकार आता बीड देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून 335 कोटी रुपयांचा निधी हा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, आष्टी, बीड, धारूर, गेवराई, केज, माजलगाव, परळी, त्यानंतर पाटोदा, शिरूर, वडवणी अशा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता बीड जिल्ह्यातील या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। सरकारच्या माध्यमातून अखेरकार दिलासा मिळाला। अखेर नंबर लागला, 93,000 शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी अनुदान, प्रस्ताव मंजूर, 50% अनुदान दिले जाणार। सध्या जर पाहायला गेलं तर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून 93,000 शेतकऱ्यांना दिलासा। यंदा शेतमाल विकल्यानंतर गुलाबी पावती घ्या तरच मिळणार लाभ, शेतकऱ्यांना पक्की पावतीचा कायदेशीर आधार, विमा भरपाई अनुदान व कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना होणार फायदा। राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। मदत निधी ठरला शेतकऱ्यांना, आधार खात्यावरती अपलोडिंग सुरू। सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी नुकसानीचे 64 कोटी रुपये जिल्ह्याला मिळाले। हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होत असल्याची माहिती। गोड साखरेची कडू कहाणी, मजुरांच्या नशिबी पुन्हा ऊसतोडी, राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम 1 नोव्हेंबर पासून दिवाळी संपताच स्थलांतर सुरू। सध्या जर पाहायला गेलं तर आता साखरेमध्ये गोडवा असला तरी मजुरांच्या जीवनामध्ये कसलाच गोडवा नसल्याचे चित्र आहे। सध्या जर पाहायला गेलं तर पुन्हा ऊसतोडीचे कामकाज या ठिकाणी सुरू। मंत्री पंकजा मुंडे यांचा जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव, पहिल्यांदाच थेट भाष्य, सामाजिक सौहार्दासाठी पुढाकार घेऊ। सध्या जर पाहायला गेलं तर आता मोठी बातमी समोर आली असून मंत्री पंकजा मुंडे यांचा आता जरांगे यांना मैत्रीचा प्रस्ताव पाहायला मिळाला। धरणे भरले, शेती फुलणार, यंदा रब्बीचा हंगाम साथ देणार, शेतकरी राजा करू लागला। रब्बी हंगामातील पेरणीची तयारी, सध्या जर पाहायला गेलं तर यंदा खरीप हंगाम या ठिकाणी वाया गेला असला तरी रब्बी हंगामावर शेतकऱ्यांची आशा पाहायला मिळत आहे। यंदा या ठिकाणी आता पावसाचे प्रमाण देखील जास्त होते। तर शेतकरी मित्रांनो, प्रत्येक महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे। बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमचे सरकारकडे जर काय मागणी असेल तर ती देखील या ठिकाणी कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।